कसा घालता येईल या दृष्टिकोनातून नियोजन केलं जाईल। वरुण सरदेसाई। धन्यवाद अध्यक्ष महोदय। अध्यक्ष महोदय, सध्या जर एखाद्या शाळेची फी ही प्रचंड मोठ्या प्रमाणात जर वाढवलेली असेल तर ती कमी करायला आपण जे पेरेंट टीचर असोसिएशन दादा म्हणालात त्याकरता किमान 25% पालकांनी एकत्र येऊन त्याची कंप्लेंट देणं गरजेचं आहे, तरच त्याचा कॉग्निझन्स घेण्यात येतो। माझा पहिला प्रश्न हा आहे की सध्या मुंबईमध्ये शाळेचं एज्युकेशन हे जवळपास मध्यमवर्गीयांना अनअफोर्डेबल झालेलं आहे आणि 25% पालकांनी एकत्र येणं हे प्रचंड कठीण होतं। त्यामुळे ही 25%ची अट आपण शिथिल करणार का? आणि माझा दुसरा प्रश्न असा आहे की एक दुसरं या लोकांनी रॅकेट काय उभं केलंय की शाळेच्या फींवर आपण सरकार म्हणून कॅप ठेवतो। शाळेची फी हे लोक कॅप करतात, पण डेव्हलपमेंट कॉस्ट, इन्फ्रास्ट्रक्चर कॉस्ट, पिकनिकला घेऊन जायची कॉस्ट, लॅबची कॉस्ट, अशा वेगवेगळे हेड्स तयार करून मग काही फी संस्थेच्या नावावर घ्यायची, काही फी ही ट्रस्टच्या त्यांच्या नावावर घ्यायची, अशी वेगवेगळी करून एकूण शेवटी पालकांवर जो भुर्दंड पडतो तो प्रचंड मोठ्या प्रमाणात होतो। त्यामुळे केवळ एज्युकेशन फी न पाहता एकूण एखाद्या विद्यार्थ्याला शाळेत जायला जी काही संपूर्ण फी लागते या सगळ्या फीवर आपण कुठेतरी कॅपिंग करणार का, असे मध्ये दोन स्पेसिफिक प्रश्न आहेत। अध्यक्ष महोदय, सन्माननीय सदस्य सरदेसाईंनी जे काही मुद्दा ठेवलेला आहे बऱ्याच ठिकाणी ही वस्तुस्थिती त्या ठिकाणी दिसून येते आहे आणि म्हणून आता आपण येणाऱ्या काळामध्ये जे काही सुधारणा करणार आहोत त्याच्यामध्ये या सर्व गोष्टींचा विचार अभ्यास करून त्या ठिकाणी निर्णय केला जाईल।